विधान भवनाच्या बाहेर झाडावर चढून एका तरुणानं आंदोलन केलंय। या तरुणाला झाडावरून खाली उतरवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत आणि पोलीस बंदोबस्त असताना सुद्धा हा तरुण या झाडावर चढलाच कसा असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित झालाय। विधान भवन परिसरामध्ये तरुणानं हे एक वेगळ्या पद्धतीनं आणि अत्यंत धाडसी असं हे आंदोलन केलेलं आहे। खरं तर हे नसतं धाडस जीवावर बेतू शकतं। भारताचा झेंडा त्याच्या हातात आहे, मोठी उंच अशी शिडी या ठिकाणी आता लावलेली आहे, त्याला उतरवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत आणि विधान भवनाच्या बाहेर अशा प्रकारे एक उंच झाड आहे, जुनं असं मोठं विस्तीर्ण झाड आहे वडाचं आणि या झाडावर हा तरुण चढलाच कसा असा खूप मोठा प्रश्न खरं तर उपस्थित होतोय आणि कर्मचारी अशा प्रकारे शिडी लावून वर चढता आहेत। त्या तरुणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न चाललाय। काय नेमकं त्याचं म्हणणं आहे, काय मागणी आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। अग्निशमन दलाचे कर्मचारी ताफ्यासहित या ठिकाणी पोहोचलेत, पोलीस कर्मचारी आधीपासूनच आहेत। या तरुणाला समजावून सांगण्याचे प्रयत्न सुरू आहेत, खाली उतरावं यासाठी सगळे प्रयत्न सुरू आहेत। मोठी तयारी सुद्धा या तरुण जर खाली पडला किंवा कुठलेही त्याला हानी इजा होऊ नये यासाठी मोठी जाळी सुद्धा या ठिकाणी संरक्षक अशी कपडा धरलेला आहे। तर एकता कर्मचारी झाडावर चढलेले आहेत आणि या तरुणाबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न सुरू आहे, बोलण्याचा प्रयत्न सुरू आहे। एक व्यवस्थित जागेवर अत्यंत उंच ठिकाणी हा तरुण जाऊन बसलेला आहे आणि त्याच्या हातामध्ये झेंडा सुद्धा भारताचा दिसतोय। आपण जाऊया आमच्या प्रतिनिधी सीमा आढे या बातमीवर लक्ष ठेवून। सीमा, काय नेमके सध्याच्या हालचाली सुरू आहेत, काय सध्या तिकडनं अपडेट येतात? अनुपमा, आपण जर बघितलं तर सर्वात आधी या शिडीचा वापर करून अग्निशमन दलाचे कर्मचारी जवान या ठिकाणी वर त्याला खाली उतरवण्यासाठी गेले होते। त्या पाठोपाठ आता एक पोलीस कर्मचारी सुद्धा वर गेल्या दृश्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे आणि हे दोन्ही कर्मचारी त्या तरुणासोबत आपल्याला संवाद साधताना पाहायला मिळत आहे, आवाहन करत आहे। आता तो तरुण आहे जो कधीपासून वरती जाऊन झाडावरती बसलेला आहे, खरं तर आधीपासून तो सौम्य भाषेत बोलत होता, मात्र काय आता ज्या पद्धतीने ते बोलतोय तर तो काहीतरी रागात बोलतोय असं तरी या दृश्यांच्या माध्यमातून दिसतंय। वरती त्या तिघांमध्ये जे संवाद सध्या सुरू आहे तो संवाद वॉकी टॉकीच्या माध्यमातून खाली उपस्थित अधिकाऱ्यांना जे आहेत ते सांगितलं जात आहे। नक्की त्याची मागणी काय आहे, नक्की तो का खाली येत नाही या संदर्भातली माहिती वॉकी टॉकीच्या माध्यमातून या खाली वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलं जात आहे। आपण बघू शकतो तिसरा म्हणजे वरती दोन अधिकारी जे आहेत ते वरती जाऊन त्या तरुणाशी संवाद साधत आहे, तर तिसरे पोलीस कर्मचारी आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजे अधिकाऱ्यांची म्हणजे पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वर झाडावरती आपल्याला पाहायला मिळत आहे, मात्र तरी देखील शिडी त्या तरुणापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या अधिकाऱ्यांचा सध्या आपल्याला पाहायला मिळते, मात्र वरती कोणताही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे कर्मचारी सुद्धा सतर्क आहेत। तर दुसरीकडे तो व्यक्ती सुद्धा तो जो तरुण आहे जो कधीपासून झाडावरती बसलेला आहे तो सुद्धा आपल्या भूमिकेवरती ठाम आहे, मी खाली उतरणारच नाही त्यांनी भूमिका घेतलेली आहे। तिघांशी तो संपर्क साधतोय, मात्र मी उतरणार नाही अशी त्याची भूमिका सध्या तरी दिसते। एका पाठोपाठ एक पोलीस अधिकारी असतील ते झाडावरती चढतायत या शिडीच्या माध्यमातून, मात्र तो व्यक्ती काही खाली उतरताना आपल्याला पाहायला मिळत नाही। हातामध्ये झेंडा घेऊन तो वरती बसलेला आहे आणि पोलिसांशी तो बोलतोय, आपली जी मागणी आहे ती मी पोहोचवलेली आहे तर तो कुठेतरी सांगताना पाहायला मिळत आहे। कर्मचारी आपला संपूर्ण संवाद खाली वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगतायत। सोबतच जर तो व्यक्ती काही अनुचित प्रकार घडला, जर तो त्याला हानी पोहोचू नये किंवा मग खाली तो पोहोचू नये आणि जर तो खाली आला तर त्याला कोणतीही इजा पोहोचू नये यासाठी आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो खाली जाळी जी आहे ती लावण्यात आलेली आहे, जेणेकरून खाली उतरताना त्याला दुखापत पोहोचू नये। जे अधिकारी जे जवान अग्निशमन दलाचे वर गेले आहेत त्यांना कोणतीही दुखापत होऊ नये त्या संदर्भातली काळजी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। मात्र अर्धा तास उलटलेला आहे, मात्र तरी देखील त्याला खाली उतरवण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं नाही। तो वरती गेलाच कसा तेव्हा सुद्धा एक प्रश्न निर्माण होतो की कायदा सुव्यवस्था एक प्रश्न आहे, म्हणजे एखादा व्यक्ती वर जातो, वर तो बसतो, 2 ते 3 तास झाडावरती बसतो, तरी सुद्धा पोलीस कर्मचाऱ्यांना कळत नाही। हा एक तर सर्वात आधी मुद्दा उपस्थित केला गेला, मात्र वर गेल्यानंतर देखील अजूनही पोलिसांना यश आलं नसल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर संवेदनशील असं मॅटर आहे, म्हणजे प्रकरण आहे। खरं तर वर जर काही त्यांच्यामध्ये बोलणी झाली किंवा मग तो
आक्रमक झाला तर मात्र वेगळा प्रकार घडू शकतो। त्यामुळे पोलीस सुद्धा सौम्य पद्धतीने त्याच्याशी बोलणी करत आहे। आम्ही तुझं सगळं ऐकून घेतो, तू खाली उतर, अशा पद्धतीने त्याच्याशी बोलणी सुरू आहे। मात्र तो आपल्या भूमिकेवरती ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे। ज्या ठिकाणी तो अर्ध्या तासापूर्वी बसलेला होता त्याच ठिकाणी तो बसलेला आहे। 1 इंच सुद्धा तो मागे पुढे झालेला नाही किंवा त्याची भूमिका जी आहे त्यांनी बदललेली नाही। तर दुसरीकडे या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील विधान भवनामध्ये दाखल होत आहेत। तर दुसरीकडे म्हणजे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला अशा प्रकारे हे आंदोलन असा एक प्रकार जो आहे तो घडलेला आहे। त्यामुळे पोलिसांची तारांबळ या संपूर्ण परिसरामध्ये उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। इकडे वाहतूक कोंडी, दुसरीकडे VIP मुवमेंट, तर तिसरीकडे अशा प्रकारे हा तरुण वडाच्या झाडावरती बसलेला आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांसमोर एक मोठं आव्हान या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे। सीमा एक कर्मचारी त्याच्यापर्यंत जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्याच्यामुळे आता इथून पुढे खरं काय घडतंय बघणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण अत्यंत उंचीवर हा तरुण बसलेला आहे। त्याच्या हातामध्ये एक भारताचा झेंडा आहे, बरंच सामान तो त्याच्याबरोबर वर घेऊन गेलेला दिसतोय। एका काठीला झेंडा अडकवण्याचा त्याचा प्रयत्न चालू आहे, असं आपल्याला झाडांमध्ये जी गॅप दिसतेय त्यामधून हे दिसत आहे। काही आपल्याला झाडावर जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून खाली काही सांगितलं जातंय का, काय नेमकं त्याचं म्हणणं आहे? कारण सेंद्रिय मॉलची संकल्पना महाराष्ट्रामध्ये 1500 सेंद्रिय मॉल्स असावेत अशी काहीतरी संकल्पना त्याची आहे। बहुधा या मागणीकडे दुर्लक्ष केलं असावं। काय नेमका संवाद होतोय त्या संदर्भात काही कळतंय का? नक्कीच अनुपमा, पोलीस खाली उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वॉकी टॉकीच्या माध्यमातून संपर्क साधत आहे आणि नक्की वरील त्यांच्यामध्ये काय संवाद होतो या संदर्भातली माहिती देत आहे। मात्र कोणतीही हालचाल वरती आता आपल्याला होताना पाहायला मिळत नाही, फक्त बोलणी सुरू आहे। अधिकारी सुद्धा पुढे म्हणजे जिथे सीडी संपते त्या पुढे अधिकारी सुद्धा जात नाहीये, कारण पुढे जर गेलो तर कोणताही अनुचित प्रकार घडू शकतो। त्यामुळे अधिकारी आपल्याला एका ठिकाणी बसल्याचं पाहायला मिळत आहे। तर या दोघांमध्ये आपल्याला कमीत कमी 10 मीटर अंतर पाहायला 5 ते 6 मीटर अंतर आपल्याला पाहायला मिळत आहे। अशा अंतरावरून त्यांच्यामध्ये संपर्क होतोय, मात्र कोणीही त्याच्या जवळ जात नाही, कारण की तो ज्या फांदीवरती बसलेला आहे ती फांदी छोटी आहे। त्या ठिकाणी इतर कोणीही बसू शकत नाही, जर बसला तर त्या ठिकाणी अनुचित प्रकार घडू शकतो। त्यामुळे त्या ठिकाणी सौम्य पद्धतीने त्याच्याशी संपर्क साधला जातोय। जी माहिती मिळते ईश्वर शिंदे असं या तरुणाचं नाव आहे, अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडून दिली जाते। सोबतच तो बीड जिल्ह्याचा असल्याची शक्यता जी आहे ती पोलिसांकडून वर्तवली जाते। त्यांनी जे निवेदन दिलेलं होतं त्यामध्ये या संदर्भातली माहिती त्यांनी नमूद केल्याचं पाहायला मिळत आहे। ठीक सीमा, अगदी वेळोवेळी माहिती जाणून घेत राहू, कारण आज ही 2 महत्त्वाची दृश्य आपण आता पाहतोय। ती म्हणजे एक तर त्याला वाचवण्यासाठी जी खाली जाळी लावलेली आहे, कपडा धरलेला आहे, तर दुसरीकडे तिकडे कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी पोहोचलेले आहेत।